शासन निर्णय. बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आलेला मित्रांनो. दिनांक 15 मार्च 2026 राज्यातील जे काही नोंदणीकृत कामगार आहे त्यांना आर्थिक लाभ योजना लागू करून पात्र कामगारांना बँक खात्यात 78,000 रुपये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो. राज्यातील नोंदणीकृत कामगार सामायिक व आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मार्च 2026मध्ये राज्यातील बांधकाम कामगारांसाठी मार्च महिन्यामध्ये मोठी आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो. योजनेची अंमलबजावणी दिनांक 15 मार्च 2026 पासून सुरू करण्यात आलेली असून त्यासाठी खालील जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. पात्र कामगारांनी बँक खात्यात तब्बल 78,000ची रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो. राज्यातील नोंदणीकृत कामगारांना कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने वर्ष 2026मध्ये राज्यातील बांधकाम कामगारांसाठी मार्च महिन्यात मोठ्या आनंदाची बातमी आलेली मित्रांनो. या योजनेत अंमलबजावणी दिनांक 15 मार्च 2026 पासून सुरू करण्यात येणार असून खालील नमूद जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. पात्र कामगारांना कामगारांच्या बँक खात्यात तब्बल 78,000 रुपयांचा लाभ जमा करणार आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बांधकामकार नोंदणी म्हणून आणि रेशन कार्ड ही 4 कागदपत्रे असणे आवश्यक आहे. संबंधित कागदपत्राच्या आधारे अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पात्र कामगारांना योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कामगारांनी जिल्हा कामगार कार्यालयाकडे संपर्क साधून त्या ठिकाणी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे मित्रांनो. खालील बांधकाम करणारा योजनेसाठी पात्र राहील. वर्ष 2026मध्ये संबंधित कामगार हा सक्रिय नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याच्याकडे त्यांनी नोंदणी केलेली असावी आणि त्याचे नूतनीकरण सुरू असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला त्या कार्डाचं नूतनीकरण करणं आवश्यक आहे मित्रांनो. एक रेशन कार्डामध्ये 2पेक्षा जास्त बांधकाम कामगार असल्यास केवळ पहिल्या 2 नोंदणीकृत कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. बांधकाम कामगार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे व त्याच्याकडे महाराष्ट्र शासनाने कोणत्या रंगाचे रेशन कार्ड असणेही आवश्यक आहे. त्यासाठी कोणतंही कार्ड चालेल, पिवळं चालेल, पांढरं चालेल, कोणतंही कार्ड असलं तरी चालेल. पण संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा संबंधित कामगारांना हा बँक खात्याचा पूर्ण तपशील आपल्या अर्जासोबत द्यावा लागेल मित्रांनो. बँक खात्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे बँक खात्याशी निगडीत असणं आवश्यक आहे मित्रांनो. बांधकाम कामगारांना या प्रक्रियेप्रमाणे खात्यात पैसे जमा होतील. पात्र बांधकाम कामगारांनी संबंधित योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरीय संबंधित विभागामार्फत करण्यात येईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र कामगारांना बँक खात्यात शासनाकडून थेट लाभ हस्तांतरित करण्यात येईल. DBT पद्धतीने रक्कम जमा करण्यात येईल मित्रांनो. तरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळं या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि जे काही कामगार असतील पात्र लोकांसाठी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हा शासनाचा नवीन आलेला निर्णय मित्रांनो या लोकांनासुद्धा फायद्याचा ठरेल आणि ते सुद्धा लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतील मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला त्याची इंटिमेशन मिळेल आणि तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकाल. या चॅनलवर मी नेहमी अनेक योजना असतील, शासकीय योजना, बांधकाम कामगारांसाठी असेल, शेतकऱ्यासाठी असेल, वृद्धांसाठी असेल, महिलांसाठी असेल, शासनाच्या जे काही योजना असतील, काही शैक्षणिक योजना आहे विद्यार्थ्यांसाठी, त्या योजनेची माहिती देतो. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.